विचारांच्या तंद्रीतच गुरुद्रोणांच्या पर्णकुटीसमोर आलो. संध्याकाळची नीरव आणि निःशब्द शांतता सगळीकडे पसरली होती. युद्धशालेभोवतीच्या दगडी तटाच्या फटीत कुठंतरी रात्रकिडे लयीत किरकिरत होते. काही चुकार पक्षी अजूनही घरट्याकडे परतत होते. पर्णकुटीत शांतता होती. एका कोपऱ्यात अग्निकुंड होतं. त्यातून उडणाऱ्या तप्त ठिणग्या पर्णकुटीच्या विरल कुडामुळं बाहेरून स्पष्ट दिसत होत्या. थोडा वेळ बाहेरच उभा राहिलो. मला तो आखाड्याचा दिवस स्पष्ट आठवला. तो जीवघेणा अधिक्षेप अजूनही माझ्या मनाच्या कुंडात कुठंतरी तसाच पडून होता. तो आता क्षणाक्षणाला उफाळून वर येऊ लागला. माणूस एक वेळ सौख्याचे आणि आनंदाचे क्षण विसरू शकतो, पण दुःखाचे आणि विशेषतः अपमानाचे क्षण तर त्याला प्रयत्न करूनही कधीच विसरता येत नाहीत. अपमानित मन म्हणजे अखंड तडफड. ज्या गुरुद्रोणांनी एकदा कळत नकळत का होईना पण मला सहस्रावधी नगरजनांसमोर अक्षरशः लाथाडलं होतं, त्यांच्याकडं परत लाचार होऊन जायचं काय? स्वाभिमानाला बळी देऊन खोटं खोटं हसायचं काय? छे, जीवन हे एक लहरी बालकच नाही तर दुसरं काय? बालक हातातील खेळणं हवं तसं गरगर फिरवतं. जेव्हा लहर लागेल तेव्हा फेकून देतं. जीवन ही माणसाला तसंच हवं तसं गोल गरगर फिरवतं. हवं तिथं फेकून देतं. ज्याच्या हाती स्वतःच्या जीवनाची संपूर्ण स्वाधीनता आहे असा एकतरी मनुष्य या जगात असेल काय? शक्यच नाही. माणूस जगात पराधीन आहे. तो नक्की कुणाच्या अधीन आहे हे सांगता येणार नाही, पण तो कोणाच्या ना कोणाच्या तरी अधीन आहे नक्की. माणसांची ही बाहुली कोण फिरवतो कोण जाणे. आणि ही अखंड आणि अविरत धडपड कशासाठी चालली आहे तेही काही सांगता येत नाही. ती केवळ जगण्यासाठी चालली आहे काय? असेलही, पण माणसाला जगण्याची तरी इतकी तीव्र ओढ का? मी गुरुद्रोणांच्या दारात उभा होतो तो या ओढीपोटीच काय? छे, मी स्वतःसाठी आलो नव्हतो. मला माझ्या परमप्रिय मित्राचे मनोरथ पूर्ण करायचे होते. स्वतःसाठी मी मुळीच आलो नव्हतो. कधी आलोही नसतो. स्वतःसाठी जगतो तो माणूस कसला? दुसऱ्याच्या सुखासाठी मला माझा स्वाभिमान आज खंबीर मनाने होमायचा होता. अपमान हा कधी बाजूला सारावा लागतो. तो संपूर्णपणे बाजूला सारणं शक्य नसेल तर काही काळ तो मुकाट गिळावा लागतो. निर्धार करून पर्णकुटीचं बंद कवाड डाव्या हातानं आत लोटून मी पर्णकुटीत पाऊल टाकलं. या पर्णकुटीत येण्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. गुरुद्रोण एका व्याघ्र चर्मावर डोळे मिटून पद्मासन घालून शांत बसले होते. माझ्या पावलांचा आणि कवाडाचा आवाज ऐकून त्यांनी हळुवारपणे डोळे उघडले. मी झटकन पुढं होऊन त्यांना वंदन केलं. कसेही असले तरी ते माझे आता गुरु होणार होते. कोण ते? पर्णकुटीतल्या मातीच्या पणतीतील अंधुक प्रकाशात माझी मुद्रा नीट न दिसल्यामुळं त्यांनी मान उंचावून विचारलं. मी कर्ण आहे. मी मान नमवून उत्तर दिलं. माझे हात जोडलेलेच होते. अंतर्यामी असंख्य यातना होत्या. परिस्थितीने घेरलेल्या, जीवनानं समोर ठेवलेल्या लाचारीच्या. कर्ण अशा अवेळी मला ब्रह्मास्त्र विद्या शिकायची अतीव इच्छा आहे. आपल्या चरणांजवळ राहून ती मी शिकावी म्हणतो. ब्रह्मास्त्र विद्या, ती विद्या केवळ क्षत्रियांसाठी आहे हे तुला माहीत नाही काय? त्यांच्या समोरच्या यज्ञकुंडातील ठिणग्या तडतडल्या. मी सुद्धा आता क्षत्रियच आहे. मी अंगदेशाचा अभिषिक्त राजा आहे. दिग्विजयी वीर आहे. माझ्या कवचकुंडलांचं दान मी प्रत्यक्ष देवराज इंद्राला केलं आहे. गुरुदेव, तू क्षत्रिय नाहीस. अंगदेशाचा राजा झालास म्हणून स्वतःला क्षत्रिय समजतोस की काय? व्याघ्राचं कातडं पांघरल्यानं गर्द भाला कुणी व्याघ्र म्हणत नाही. सगळे नगरजन मला क्षत्रिय म्हणूनच आता मानतात. दिग्विजय म्हणून नमतात. दानवीर म्हणून आदरतात. ते तुला मुळीच मानत नाहीत. दुर्योधनाच्या राजदंडाला मानतात ते. तू दुर्योधनाच्या दृष्टीने क्षत्रिय असशील, पण जगाच्या दृष्टीने तू एक सूतपुत्र आहे. हीन आहेस. क्षुद्र आहेस. गावच्या चौकात राहून ओरडणाऱ्या सारमेयानं वनराजाचा आव कधीच आणू नये. जा. त्यांचा एक एक शब्द शूलाग्रासारखा माझ्या अंतःकरणात घुसत होता. काटेफळ्यानं झोपाडल्यासारखं माझं मन आक्रंदत होतं. कोण सिंह आणि कोण सामरेय? त्याची कसोटी काय? केवळ कुलाच्या श्रेष्ठतेचा तोच तो पुरातन
कळकट ध्वज आजही हाती नाचवीत हे लोक कुणाकुणाला पायदळी तुडवणार आहेत. माझी नस सरसर तापू लागली. तरीही संयमानं स्वतःला सावरीत मी म्हणालो, मी सूतपुत्र आहे. हा काय माझा दोष आहे? कुठल्या कुलात जन्माला यावं हे काय मानवाच्या हातात आहे? मी एक शिष्य म्हणून आपल्या चरणापाशी सदैव राहील. ब्रह्मास्त्रासाठी आपण सांगाल ते महान दिव्य करीन. शिष्य म्हणून आपली सेवा करीन. तू सूतपुत्र आहेस. तुझ्या हाती ब्रह्मास्त्र म्हणजे वानराच्या हाती वडवाग्नी. त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. त्यांच्या त्या अहंतेने भरलेल्या क्रूर शब्दाघाताने माझ्या ध्येयवादी मनाच्या शतशा चिंधड्या झाल्या. कुणीतरी खडगाच्या एकाच फटक्यात माझं मस्तक धडावेगळं केलं असतं तरीही मला एवढं दुःख झालं नसतं. इतक्या असह्य यातना झाल्या नसत्या. सहनशीलता हा सद्गुण असेलही, पण लाचार स्तब्धता हा दुर्गुणच नाही काय? माझ्या तप्त मस्तकावरची धमनी थरथर उडू लागली. डोळ्यात यज्ञकुंड पेटल्यासारखं वाटू लागलं. सर्व शक्ती एकवटून मी कसातरीच ओरडलो, गुरु द्रोण कुणाला बोलता तुम्ही हे? मी सूतपुत्र आहे हेच तुम्हाला पुन्हा पुन्हा ओरडून सांगायचं आहे. पुन्हा पुन्हा ओरडून सांगायचं आहे काय? तर मग मीच आजपासून कंठरवानं गरजून जगाला सांगेन की मी सूतपुत्र आहे. मी सूतपुत्र आहे. जन्माला येणं हे देवाच्या हाती आहे, पण पुरुषार्थ माझ्या दंडात आहे. दंडात. मला तुमच्या ब्रह्मास्त्राची मुळीच आवश्यकता नाही, आणि भासलीच तर ती मी ते एक सूतपुत्र म्हणूनच मिळवीन, स्वतंत्रपणे तुमच्याशिवाय. पर्णकुटीचं कवाड लाथेनं ढकलून मी तिडिकेने बाहेर पडलो. अश्वत्थामा कुटीबाहेर येऊन केव्हा तरी उभा राहिला होता. आमचं हृदयभेदक संभाषण त्याच्या कानावर गेलं असावं. तो आपले दोन्ही हात विस्तारून मला आडवा झाला. मी त्याचे हात झिडकारून दिले. आता कुणाचेही तत्त्वज्ञान ऐकायचं नव्हतं मला. कर्ण थांब म्हणत तो आर्त स्वरात ओरडत होता. त्याचे शब्द नुसते माझ्या कानात घुसत होते. त्यांचा अर्थबोध मला काहीच होत नव्हता. अपमान अपमान अपमान. मन आक्रोशत होतं. माझं जीवन म्हणजे केवळ अपमानच आहे की काय? कर्णा, सूतपुत्र म्हणून तुझा घोर अधिक्षेप करून जग तुला कोंडून ठार मारणार की काय? जगाकडून सूतपुत्र म्हणून घेण्यासाठीच का तुझा जन्म आहे? छे, मी सूतपुत्र आहे तर मग मला हे शब्द काळजात बाण घुसल्यासारखे का खुपतात? मी एकदा अपमान सहन केला, त्याचा जगानं अर्थ तरी काय लावला आहे? मला केव्हाही डिवचता येईल, केव्हाही मला काय वाटेल ते बोलता येईल असंच जगाला वाटतं की काय? कर्णाबद्दलच्या जगाच्या आज कल्पना तरी काय आहेत? तो हीन आहे, क्षुद्र आहे, त्याला स्वाभिमान असा नाहीच, स्वतःचं स्थान नाही, असंच सर्वांना वाटतं की काय? माझ्या मस्तकात प्रश्नाचे असंख्य रथ हवे तसे दौडू लागले. अंगातलं रक्त सरसरून तापलं होतं. काळजात बाण लागलेल्या काळविटासारखं मी सुन्न मनानं राजवाड्याकडे झपाझप चाललेलो होतो. सगळीकडे अंधकार होता. जीवनावरचा विश्वास उडवणारा अंधकार. प्रकाशाचे असंख्य किरण पचवून उरणारा काळाकुट्ट अंधकार. आपल्या हाती काळ्या सुया घेऊन काळ्या वस्त्रांची, काळ्या धाग्यांची अखंड काळीकुट्ट निर्मिती करणारा काळाकुट्ट अंधकार. माझ्या उरात अपमान होता. सभोवती काळाकुट्ट अंधकार होता. अंधकार आणि अपमान, अपमान आणि अंधकार. माझा जीव प्रत्येक क्षणाक्षणाला गुदमरू लागला. सभोवती रात्रीच्या अंधाररूपी सम्राटाचे हस्तक होऊन रात्रकिडे बेंबीच्या देठापासून ओरडत होते. ते काळे ओंगळ प्राणी, क्षुद्र किडे, ते सुद्धा आज मला सूतपुत्र म्हणून डिवचत होते. आज जगच उलटं झालं होतं की काय? प्रत्येकाने कर्णाला शक्य असेल तेवढं डिवचायचाच विडा उचलला होता की काय? अपमानाचा खरा कळस केव्हा होतो? तो प्रथमच सहन केला जातो तेव्हाच. ज्यानं कोणत्याही कारणासाठी एकदा अपमान सहन केला, त्यानं आपल्या व्यक्तिमत्वाच्या जिवंत मरणाच्या सरणाचा पायाच घातला. भविष्यात त्यानं कितीही पराक्रमाचे पर्वत उभा करावेत, जगाच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य. जग त्याच्याकडं अवमानित, शूद्र, टाकाऊ म्हणूनच पाहत असतं. छे, कुठं जावं, काय करावं, ही हृदय जाळणारी व्यथा सांगावी तरी कुणाला? अपमान अपमान अपमान, पदोपदी अपमान. मी हा सहन कसा करू शकलो? खरोच मी जिवंत आहे की प्रेतवत झालो आहे? शब्दांचे आणि विचारांचे घणाघात चोहो बाजूंनी माझ्या मेंदूवर आदळत होते. अंतरात्मा
व्याकुळला होता. मस्तक सुन्न झालं होतं. काहीच सुचत नव्हतं. समोरचं काही दिसत नव्हतं. मागं वळून पाहावत नव्हतं. अंगावरची वस्त्र पेटलेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत नाकासमोर कसा तरीच धावत सुटतो तसाच मी नाकासमोर झपाझप चालत होतो. माझं मन पेटलं होतं. माझं कुल मला असहाय करीत होतं. मी सूतपुत्र आहे. कशाला झालो मी सूतपुत्र? त्यापेक्षा जन्मलो नसतो तर काय बिघडलं असतं? अरे हे काय जीवन आहे जे घेऊन येतं आहे घोर कलंक. हा जीवन इतिहास शून्य नसतात का राहिला जर विधीने टाकले नसते अंक? कशाला मी स्वतःच्या घरात जन्माला आलो? बरं आलो तो आलो. मला घोडा आणि प्रतोद यांचं आकर्षण वाटण्याऐवजी या शस्त्रांचंच का वाटावं? मी अंगराज तरी कशाला झालो? या हस्तिनापुरात आलो तरी कशाला? अरे हे काय वीरांचं नगर आहे? हे काय न्यायान्यायाची चाड असलेले नगर आहे? गुरुद्रोणांसारख्या वृद्ध खोंडाकडून मनाच्या कसल्या मोठेपणाची अपेक्षा आता करायची?